कोणाचा फोन वाजू राहिला ते गंग्याचं काय आलं फोन काय रे हॅलो दाजी. हा बोल कुठं आहे हो? घरी आहे काय घरी आहे का? हा ती आली आहे का तिकडे? ती माझी काजल काजल. ती काय येईल इकडं 2 दिवस झालं घरी नाही ती. 2 दिवस हा नाही हो माक नाही येईल दाजी खरं बोलावं. अरे नाही म्हणा तुमच्याकडे नाही आली मग कुठे गेली असेल ती? मग 2 दिवस झाले मला ती कुठे गेली मग तो तपास नाही करता येत का तुला मी सगळीकडे फोन फिरवतोय मला काय कुठंच तपास ना तिचा. मग आता काय माझं तर डोकं फिरलंय दाजी, काय करू काय कळण मग झालं. आता एक कर तोंड जोडीत बस तू घरात तरी म्हणलं दाजी कसा बोलला नाही मला. तुम्हाला जर तुमच्या बायका जर सांभाळत नाही तर आम्ही काय करायचं फाशी घ्यायला जाते कोण आम्हाला नका त्रास हा 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 त्या आईला इकून तिकून नेलंय करून कसं लपडं लपड्याचे कवय ना मॅरेज करून त्याच्यातही सांभाळायचं जेव आलं तवाल्या गाव सोडून तिकडं राहायला गेला हा आम्ही कुठं कुठं तुमच्या का पाहायचं रे मग दाजी काय काय चुकलंय का माझं? अजून त्या वळूचं करायचं परत अजून त्या मोठ्याचं हा आईला काय धंदे करता येणार तुम्ही पण खरं आहे तुमचंच. ठेव चल जा दे पाहा तिकडं तुमची तुम्ही आमच्या काय डोक्याला ताण द्यायचं इकडे यायला बरं का बर बर. हा यायच्या बायका सांभाळायला आम्ही काय कुठं गेले कुठं नाही हा तोंड हातात धरायचे एकूण आहे ना काय कामधंदे करायचे व्यवस्थित खायचं प्यायचं गेलं सोडं माही बायको पाहिली का आता याच्या बायकाला का राखा नाही आपण ठीक आहे दाजी, ठेवू का? हायला काय करावं, डोकं चालायचं बंद झालं माझं तर. काकाला तरी फोन लावून विचारू का? हां लावू काकाला तरी. काय हॅलो हॅलो. हां काका. हा बोला. ती आली का हो? 2 दिवस झालं घरी नाही. कोण? माझी बायको काजल. नाही नाही इकडे नाही आली. नाही आली? नाही ना. अहो एक तर पोराला टाकून गेली, इतकं टेन्शन आलंय मला. त्या पोराला सांभाळायचं का कामधंदा करायचा. कुठं गेली टाकून? अहो, न सांगताच गेली हो निघून. असेल या अंग त्या अंग असेल तू कुठं जाणार आहे ती? अहो पण काका 2 दिवस झालं ना, या अंग त्या अंग तर कुठं असणार आहे. शेजारी पाजारीच असेल तो तुला माहिती नाही काही नाही. अहो शेजारी आता काय सांगू, ते शेजारच्या आजीच्या अंगावर ते लेकरू खेळतं म्हणून तर तिच्या पैसे ठेवलंय. मुद्दाम सांगत नसेल तुला. अहो, काका सगळे शेजारी पाजारी बघितले ना. बरं मग मला तपास लागला तर मी सांगाल तुला. बर बर काका, करा मग आठवणीने फोन. हा 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 करील करील. काय बाबा, हायला कुठं असायची आता, डोकं चालायचं बंद झालं माझं तर. काय कोणाला वाटतं कोणाचं आहे का? हॅलो हॅलो. हॅलो. काय रे भाऊ, गंगाराम बोलतो ना? हा आई मी गंगारामच बोलतोय. काय काय म्हणतो? ते काजल आली का काय तिकडं? नाही रे बाबा, नाही. नाही नाही. अगं पोराला टाकून 2 दिवस झालं ती घरी नाही ग आई. अरे देवा, काय भांडण बिंडण झालं होतं काय काही? अगं भांडण काय, किरकोळच भांडण की काय. आणि मग एवढं कस काय झालं पोरग टाकून गेली? काय माझं तर डोकंच फिरलंय. काय तो मारलंच असेल, तो मारहाण झाली असं काहीतरी म्हणून. अगं आई मी कशाला मारतोय तिला? आता कस काय झालं मग असं? बोललो फक्त मी तिला. तिला कोणाचा आधार, कुणीकडे जाणार ती? तिडच असेल पाय चांगलं. अगं नाही ना आई. मग तिडच असेल, तिडच पाय अंग ते अंग. अगं आता काय लपल काय? ती काय लपायची वस्तू आहे का गावात कुठं लपून बसली असेल असं? मग कधी जायले, कधी गेली ती? 2 दिवस झाले ना. 2 दिवस झाले घरी आलीच नाही. नाही. मग तो आम्ही पाहिलं नाही. अगं अख्खं गाव पालतं घातलंय आई मी. ते कोणचं पोरग घ्यायला, पोर घ्यायला त्या बाय येत्या त्यांच्या घरी पाहिलं का? हा मग आता त्या शेजारच्या आजीच्याकडे ती पोरगं राहतंय म्हणून तिच्या पैसेच ठेवलंय. तिच्या घरी कुठं येतावा? हा तिच्या लय अंगावर होतं ते तिच्या घरी पाहिलं ना म्हणतो तू. हा मग आता काय करतो मग? आता थांब, आता मग इकडं फोन लाव ना, काकाची ड मावशीची ड. काकाला फोन लावलाय, मावशीला फोन लावलाय, त्या मामाला पण फोन लावला आणि दाजीला पण फोन लावलाय. तो दाजी लावला का? हा मग काय म्हणे? नाही म्हणे. ते दाजी तर उलटच बोलायला लागलं मला तर. उलट का बरं? ते काय म्हणायला लागले, आम्ही काय तुमचा पतकूर घेतलाय का म्हणे. त्याच उरपट बोलत बाबा. काय आता काय करावं मला काय कळना झालंय बघ आई. असं कर, मावशी घरी लाव वर फोन.
बरं बरं लावतो मी मावशीला फोन करतो. मावशीची घरी ना मला संशय येतो तिचा वाला. बरं बरं मी लावतो लगेच लावतो फोन. ला मग ठेवू का मी? हा ठेव. हॅलो हा आई बरं लावतो मी फोन. हा ठेवू काय बी आहे ना. आता ताईला फोन लावतो. हां लागला बाबा फोन. हॅलो हॅलो. हां ताई कुठे आहे बाळा? ते कुठेतरी गेले वाटतं. बाहेर गेले का? हा. हां तुझं काय चाललंय? काही नाही. मग शाळेत वगैरे गेलायला का नाही? हा जाऊन आलो. जाऊन आला का शाळेत? वा 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 अभ्यासावर लक्ष ठेवा. हा. हां बरं बरं बरं. तुम्ही का बरं नाही आले हो? अरे काय घरचे काम आहेत ना रे बाळा. लहान आहे मामी आली, मोठा मामा आला, तुम्हीच ना आली. काय म्हणला? लहानी मामी आली मोठा मामा आला? हा. अरे कधी आले? त्यामुळे मी तुमच्यावर नाराज आहे. म्हणून माझ्यावर नाराज आहे? हा 2 दिवसापूर्वी आली होती. 2 दिवसापूर्वी? हा. बर 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 बर. वरती. कुठं? वर वर. टेरेस वर आहेत का? हा. तिसऱ्या मजल्यावर. तिसऱ्या मजल्यावर. तिसऱ्या मजल्यावर आहेत का? हा. वा वा वा. बर बर बाळा मग मी पण येतो. हा हा. चालतंय चालतंय. ठेवू का बाळा? हा. आणि एक काम कर माझा फोन आला होता सांगू नको बरं का? हा नाही नाही. हा आईला विशालनं असा डाव केला का काय? तरी म्हणलं हा विशाल कधी कोणाच्या घरी एक दिवस राहत नाही. हा पहिला माझ्या घरी यायचा. हा माझी आई म्हणायची अरे बाळा राहा गावची जत्रा आहे तर दिवसभर जत्रा फिरायचा पण संध्याकाळी घरी पळायचं. आणि हा कसा काय माझ्या पैसे 15 दिवस राहिला? यासाठी राहिला का काय? छायला पण एक मन आहे ना माझं असं म्हणतं मला छायला की हा माझा भाव असा नाही कधी करणार बरं का. नाही नाही मी आहे ना आता निघतोच. नळ्या पडले मग करवा पाणी भरायला नळ्या पाहतोय मी. हे इकडे गवसली ट्रॅक्टरचं डिझेल काढायला ट्रॅक्टर डिझेल टाकायला बरं झालं नाही. ए अरे तुम्ही इकडे काल आले? ए बाई काय तो केला ताण दिला तो? हा आता मग काय करू तिथं राहून मी? काय करू म्हणजे? मला नाही राहायचं तिथं. अरे तुम्हाला बाबांनी पर मला पर मारून टाकायवर आणलं. अरे तो झाल्या तिकडं नाही राहायचं पण इकडे तुला कापून टाकतील ना. हा या बा मी तुम्हाला एक सांगते मला काय तिकडे राहायचं नाहीये. एकटं आहे ना मला माझ्या सासू मध्ये राहायचंय. सासूला आणि यांना पाठवा तिकडे राहायला. मग तिकडे तो सासू का जायचं? तू मा काल आली का रे? तुला कळत नाही का? ते राहून द्या ना मला तिथं. मग हा? तुमच्याकडे तर राहू द्या. दाजी ऐका ना. काय? आता कसं आहे माहिती आहे का? तर आपला गंगाराम आहे ना हा हिला लय मार जोड करीतो. आता मी 8 दिवस तिथं होतो. मला अक्षरशः म्हणजे पावत नव्हतं माहिती आहे का? अरे मला त्याचा फोन आलता. तो मला म्हण दाजी माय बायको आली का तुमच्याकडं? म्हटलं भाऊ मा का येईलच नाही तर मी तुला काय सांगू. हा आणि वहिनी ना वहिनी रात्री आल्या आणि वहिनी रात्री आल्या वाटतं कुठं होते काय माहिती. तिने काही सांगितलं नाही मला ते माहिती बी नाही. हा वहिनीला मग रडत बसल्या. हा. वहिनीला म्हणे पोरग हिसकून घेतलं आणि मला एकदम कुत्र्यावानी हाक्या मार दिला आणि मला हाकलून दिलं म्हणे. पोरग सुद्धा दिलं नाही तिच्याकडं. पोरगा टाकून आली का? मग आता ते पोराच्या आशा जर गेले असते तिकडे त्या बाबांनी मारून टाकलं असतं ना. तो काय माणूस आहे का? कैसे ना तो निसता. आईला त्या गांग्याला कळत नाही का कसं आहे काय? यार तुम्ही गाव सोडून तिकडे गेले बाहेर राहायला त्यात तेच झटे यायचे. काय सांगावं तुम्हाला. आणि आता मला सांगा दाजी इथं गावात कसं करायचं? तिचा बाप किती बेकार आहे. बापाने जर पाहिलं तिला कापूर टाकेल तुला सुद्धा कापील. तू कायला घेऊन आला माक? मी असं म्हणतो दाजी का आपण पोलीस स्टेशनला जाऊन ये मॅटर मिटून घेतलं असतं. तिच्या बापाला बोलून घेतलं असतं. तुम्ही काय बोला तिच्या बापाला? हा मी नाही जायचे का मग? मला म्हणशील तुमचे हात आहे मग हिला माझ सामने काल आणली म्हणजे मला मारायला बसलाय. मग तुमच्याशिवाय कोण आहे दाजी आम्हाला? आता मला तुम्ही एक सांगा माझा बाप सारा देत नाही. हा हे बाबा असं मारितो आणि तो हा अत्यंत देवी येते नाही माकडे राहायला. हा मग मी करायचं तरी काय? राहायचं कुठं मी? मग तो सासूला फोन नाही केला एक का? काम करते मग मी. तुम्ही नाही म्हणते ना इथं राहायचं तर मग मी पोलीस स्टेशनला जाते. तिथं मी तिथं जमा होऊन जाते आणि मग पाहिन मी मग काय करायचं. तुला यात्रा कोणी पाहिलंय का? आणि पाहिलं कोणी नाही
नाही तोंड बांधून आणली होती, आता तिथं तोंड सोडलं. म्हणजे तू घेऊन आलाय काय? हा मी घेऊन आलो. कोणी पाहिलं नाही तुम्हाला? नाही तोंड बांधलेलं होतं ना. मग आता कुठं राहत्या? मला ते राहायची सोय तुम्ही करा. एक तर माझा सासू याला त्यांना तर सांगा मी कसं काय सोय करू रे? ऐका ना, मी काय म्हणतो, हा तिचं म्हणणं असं आहे मी एकटी का- राहणारच नाही, त्या बाबामध्ये राहणारच नाही मी एकटी. त्या बाबामध्ये ती एकटं राहायचं नाही म्हणती. हा. एक तर मम्मी नाही तर मी कोणीतरी यांच्यामध्ये राहिलो पाहिजे असं ते तिचं म्हणणं आहे. म्हणजे तिला सहारा होईल हा. असं. म्हणजे सासू मध्ये राहायचं बा. सासू मी कोणी चालला असं काही नाही. काय म्हणजे एकत्र राहायचंय तिला सेफ्टी म्हणून, बाकी काही नाही. त्याच्यात नाही राहायचं का गंजात? त्याच्यात नाही राहायचं. त्या बाबावर भरोसाच नाही. तो बाबा मला मी रात्रीचा बाहेर काढितो. हा चित म्हणता पाखरून ते जंगलामध्ये घेऊन राहतो. हा कधी बी मारितो आणि तो त्याच्यानंतर आजूबाजूच्या लोकांसमोर निघाल नाक नाही फोनवर राहिलं. सुद्धा शिवाय देऊ राहिला. लय अवघड आहे. लोकं आता तिला म्हणतो समजले ना. तिला म्हणतो तू पळून गेली कोणाबरोबर तरी, आणि त्याच्यात मित्राचे नाव घेतो. आता त्याच्यातच पळून अहो, जायचं आज. तुम्हाला सांगते यायचं सुद्धा नाव घेतलं होतं. त्याच्यानंतर यायचं जो दुसरा भाऊ आहे ना त्याचं पण नाव घेतलं. म्हणे खरेदी का म्हणे तू नवरा खरेदी. हे बाबा जर असं संशय घेतो तर काय करू मी याचं. त्यांना ना बरं का, त्याला बोलून घ्या दाजीन, तुम्ही समज द्या बरं त्याला. बरं एक मिनिट थांब, मी फोन करतो त्याला. हा दाजी. हॅलो, हॅलो, कुठे आहे रे गंगाराम? घरी आहे ना दाजी? तुला येता येईल का इकडं? मला ना बाई भाऊजी मला ना? थकले मी. हा हा दाजी यायचंय, तुमच्या घरीच यायचंय मला. बरं मी काय आता ऐक ना. हा अरे काजल ना आला इकडं विशाल. काजल आणि विशाल ना? हा, बरं 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 बरं. आणि तिथं तोच घराने करते. तू त्रास देतो तिला, काय तू असं वागू राहिलाय? हा आलो ना दाजी, समोरासमोरच करतो मी पण. काय समोर करताय रे हो? तुम्हाला पण कळल कोण खरं आहे कोण खोटं आहे. एक तर तुम्ही गाव सोडून बाहेर राहते, याचा विचार करायचा. काला भांडणं तंड करायचे? आपणच लव्ह मॅरेज करून येईल बाहेर गावी. हा आपण धंदा पाण्याला येले, कमीत कमी आपली गाडी सांभाळायची, बायको सांभाळायची, जे म्हणलं ते पुरवायचं. त्याला काय करायचं तुला? दाजी मी फोनवर जास्त बोलत नाही, आलोच मी. बरं ये लवकर ये. हा आला असेल बरोबर, त्याला माहीत झालं असेल जवळपास कुठेतरी असेल, मग येईन थोबड घेऊन. काय हे काय येऊन थांबले? तू दादागिरी ऐ. बंद कर. ऐ, दादागिरी बंद कर. तू आमच्या नवरा बायको दादागिरी बंद तुझा काय संबंध आहे? तुला काय संबंध म्हणजे? फोन लाव, मी बोलावलं ना. भाऊ पाहिलं हा? शांत ठेव. सोड ठेव सोड का? ते. भाऊ कसं पाठी ठेव बोला खाली. तुम्हाला घरी यायचं इकडेच यायचं का? हा? त्याच्यामुळे तिची पळाली ना मग. त्याच्यामुळे भाऊजी मग पोराला वहिनी. टाकून 2 दिवस झालं. तिला कळतं का पोराला टाकून आली? अरे मग तू अशाच काट्या काढतो, मारजोड करतो, शेळा देतो. कशी राहील ती? कशी काय राहिली म्हणजे? बोलतो तू गंगा? हा म्हणजे मी चुकीच आहे का? यार आधी आपण चुका करायच्या, नंतर निस्तार आहे आमच्याकडे यायचं. वहिनी, मी तुमच्या पाठीचे खंबीरपणे वहिनी तुमच्या पाठीचे मी खंबीरपणे उभा आहे. तू अय, तुझा काय समज तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचं? अरे मी नवरा आहे तिचा. वहिनी मावली. अरे तुझी वहिनी कधी ती नंतर झाली, पण पहिला तिचा नवरा आहे ना मी. हे कुठलं नातं आहे आता? अहो, मी काय म्हणते पद्धतशीर खाली बस आणि निवांत बोला. त्या बाबा सांगा त्याला पटत असेल तर ठीक आहे, नाही तर जाऊ दे मी मला हे करीन. हे तुम्ही लोक आहे ना बाबा, पटकन आवरा बरं. तू मा एवढं नाही ना, निघून जा बरं टपक्यात. दाजी होय दाजी, एवढं खरं बोलला का तुम्ही? काय हा काय झालं? मी तुम्हाला फोन केला होता काल. हो हा की 2 दिवस झालं माझी बायको घरी नाही, आली का तिकडं? तर नाही म्हटला. तोपर्यंत येईल नव्हती. होय तोपर्यंत येईल. तो फोन झाला आत्ता आलो मला. आम्ही. आत्ता आले माझ्याजवळ. आत्ता आले का? हो. खरं बोलता का? नाही तो बहिणीला फोन कर, विचार. तुला तो केलता ना फोन? पोराने सांगितलं ना मला. पोरं सांगितलं हा. ना? मग पोरं कधी लहान पोरं खोटं बोलत नाहीत. फोन करू किती टाइम झाला तुला? हा किती टाइम झाला? फोन मी सकाळीच केलाय. हा मग ते केव्हा आले आता? हा का? ते आले केव्हा? माग 5 मिनिटं झाले, लगेच फोन लावला तुला. म्हणजे तुम्ही पण सारवान करायला लागला का आता? तसं नाही, त्याच्याकरता तुला बोलून घेतलं. त्या करता तुला बोलून घेतलं म्हटलं. नाही, पण हा दिवटा मध्ये का बसला इथं आमच्या दोघांच्या मध्ये? कोण? हा दिवटा. मी मध्ये बसले म्हणून ती आज जिवंत आहे. मी जर नसतो ना हा तर ती जिवंत नसती, तो मारून टाकला असतं. खैस आहे तू, खैस. तोयापेक्षा ना तुला सांगतो, एखादा
जनवर कापणारा बरा. अहो, भाऊ तुम्हाला काय अरे एवढा सांगू तू मी? भंगार आहे. हे बाबा साधू मला ना पोराला घेऊन जरी बसला लातानी उडवितो बाहेर. फुटबॉल आहे का तो? फुटबॉल आहे. कधी मारली तुला लातानं? अगं खरं बोल जरा. बरे त्या आई बापाच्या पोटी जन्म घेतला. त्यांना जेवढं सांगावं तेवढं पांगत. या बाबाची लायकीच नाही लग्न करायची आणि राहायची, पण मीच फसले हाताने. फसले म्हणून नको ए! आउट कर. बाय. दादागिरी नाही कर. मला सोड बरं का. ए, यायला काय भाऊ? अरे भाऊ भाऊ तुम्ही येते दादागिरी नको. काय रे? मारतो का? दादागिरी करू. मला मारतो. ए, दादागिरी इथल्या. करू. दादागिरी करू. यायला काय करावं आता? मला मारतो का? ए, त्याला- भाऊ अरे दादागिरी करतो. अरे काय काय पटा हे पाहिजे ना? पटतंय का भाऊ? मोठा भाऊ आहे का? मोठा भाऊ आहे का? कुणाला? मोठा भाऊ आहे मारून का? टाकीन तुला. मला मारतो. तू दगड घे. वहिनी तू दगड घे. हा? तुझ्या आईला तुम्ही दोघं माझ्यावर उठला का? माणसं लाजच नाही तुम्ही. अरे यासाठी मोठा बोला. ए, मोठा भाऊ आहे तो. यासाठी बोला ना. ए, यासाठी ए, बोला काक्या. ए, यासाठी. यायला काय करावं? ते बाय. ए, यायला काय करावं आता यांना? हा? त्या आईला तू पण ए, तिला मारू नको. यायला. घ्या. हा? तिला मारू नको. मी पाठीची ए, फिरवणी उभा तुम्हाला राहील. कोणा बोलवलं तिकडे माघारी? तुम्हाला असे वाद करायचे होते ना? चला नाही का तुमच्या मार्गात तो दाजी आहे ना, हा. तो आजपासून मला मिळाला. तू दिसल तिथं तुला पण कापीन. तू आहे ना, ए, तुझा तो नाव बायको मुर्दा बाबा. काढला तर माझं नावच गांगाराम नाही, लक्षात ठेव. तो बायको मला काला कापी तू हा? चमकू नको परत तिकडं. पाहिलं ना दाजी तुम्हाला मी एवढं गाणगाण बोलून गेले ते. तुमच्यामुळे मला बोललं खायची पाहिजे. तुम्ही मा दारात आलेच काला. मग तुमचा कोणाच्या सापडा तिकडे करा. कोणाच्या दारात जायचं? हा मला कोणाच्या दारात कोणतं जायचं? सहाराने राहिलं जायचं तरी कुठे मी जीव देऊ का काय माझा वाला. तिकडे ताई, जायचं कुठं? तुला तवा करायला गोड वाटलं ना तेच सांगा. मग तेच सांगत रट्टे खायचे रे करायचे. आमच्या जवळ काल यायचे तुम्ही. सगळे मला असे टोमणे देऊ राहिले पाहिलं का? ते लडक्या मला बोलून गेला वहिनी एवढा इकडे. एवढा वहिनी जा तुम्हाला कुठे जायचं चला वहिनी चला. हे रे धंदे नाही रे तर ये असं कुठे राहत आहे काय? म्हणजे माझ घरी आले त्याला स्वतःवर मी बोलून घेतलं आणि तोच मला वरून म्हणतो तू जेवढं दिसत केलं तुला ते करेल. हा बरं पाहत तू हाकड. वहिनी हे बा जे झालं ना ते चांगल्यासाठी झालं. माझं ऐका. सगळ्यांनी तुमची साथ सोडली बरोबर आहे की नाही? आता मी तुमची साथ देईल आणि तुम्हाला एक सांगतो बा, तुम्हाला मी आवडतो ना? हा हां आवडतो ना? आयुष्यभर साथ देशाल का माझी? तुम्ही ना काहीच टेन्शन घेऊ नका. आयुष्यभर तुम्हाला सांगत राहीन मी. तुम्ही जर अशा वेळेत जर मला काम आले, कोणीच माझी साथ दिली नाही. बापाने सुद्धा जन्म देते बापाने सुद्धा मला सोडून दिलं, पण तुम्ही माझ्यासाठी उभे राहिले म्हणजे आज देव माणूस तुम्हीच आहे ना माझ्यासाठी. हां पण वहिनी ऐका ना. हे बा असं नको व्हायला का आता 5 वर्ष तुम्ही त्याच्याबरोबर राहिल्या आणि 5 वर्ष माझ्याबरोबर 5 वर्ष राहिलो तुम्ही त्याच्याबरोबर राहिले, पोरगा झाला बरोबर आहे की नाही? आता काही झालं तर साबा सख्या भावाला धोका द्यायचा आहे बरोबर आहे की नाही ना? आता माझा जन्म पाठचा भाऊ तुटणार आहे बरोबर आहे की नाही? तुमच्यासाठी मी जीव सुद्धा द्यायला तयार आहे. पण फक्त एक तुम्हाला विनंती आहे का तसं एक पोरगं झालं त्याला आणि तुम्ही 5 वर्ष सोडून दिले तुम्हाला भरोसा नाही का माझ्यावर? तसं वहिनी फक्त मला एखादं पोर नका मारू फक्त प्लीज विनंती आहे तुम्हाला वहिनी. म्हणजे तुम्हाला काही भरोसा नाही का माझ्यावर? जाऊ दे मी जाते नाही, कुठं मी माझं नाही काय करून टाकी वहिनी ते. नाही वहिनी तुमच्यावर भरोसा आहे. त्याला फारकत देऊन आणि माझ्याबरोबर लग्न करून घ्या वहिनी. मी सगळे कागदपत्र आणलेले सांगू. हा मग आयुष्यभर आपण सोबत राहू वहिनी. चला आनंदाने राहू. आता एखाद्या लॉजवर राहू आपण. चला